ओके. धाकटी पंढरी म्हणून ओळखला जाणारा श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी आपण आहोत. शिवाजी बाबा आपल्यासोबत आहेत. विचारणार आहे बाबांना आता थोडंसं आराम करायची वेळ आहे, मात्र तरीसुद्धा त्यांच्या आपल्या आग्रहाखातर ते बोलायला तयार आहेत. बाबा, मागच्या काळापासून गड आणि परिसरातील लोक काही सवाल उपस्थित होत आहेत. ही नेमकी लोक कोण आहेत, कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत? खरं तर बऱ्याचशा गोष्टी आपण पाहत आहोत. गड हा अत्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांचा आहे, श्रद्धास्थान आहे. मात्र अंतर्गत लोकच कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी इतर तर काही गोष्टी आहेतच, मात्र या अंतर्गत लोकांमुळेच काही गोष्टीमुळं गड चर्चेत आलेला आहे. काही सांगता येईल का? या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगड हा परमार्थ परंपरेने चालत आलेला आहे आणि चालतो. हे भक्ताचं श्रद्धेचं ठिकाण आहे. या ठिकाणी भावना, श्रद्धा, निष्ठा, प्रेम म्हणून आमच्या गुरुवर्य महंत महादेव बाबाची आज पुण्यतिथी. लाखोनी समाज जमला होता आणि आमचे पत्रकार परिषदसुद्धा या ठिकाणी झाली. काही विषय गडाविषयी तणावाचे निर्माण झाले होते म्हणून या ठिकाणी पत्रकार परिषद झाली. बाहेरची मंडळी तणाव निर्माण करणारी नाही. हे आमचंच आम्ही आणि ट्रस्टीत थोडा तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि मग काही विषय असतात आले समोर, ते न बोलण्यासारखे आहेत पण बोलावं लागलं. मग त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप, आमच्यावर आरोप प्रत्यारोप ही विषय या वर्तमान काळामध्ये चालू आहेत. आणि म्हणून काही विषय झाले, ते गेले मीडियावर गेले, सर्व इतिहास घडला. आता आम्ही बोलू नये, त्याने ऐकू नये, पण घडला विषय हा घडला. पण आता तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे श्रद्धास्थान आहे सर्व जाती धर्माच्या लोकांचं. मात्र अलीकडच्याच काळामध्ये याच गडाचे काही ट्रस्टी असतील किंवा मग काही विश्वस्त असतील, या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी पडत नाही आहेत. मग कुठेतरी त्यांचे जे काही मतभेद आहेत, जसं तुम्ही म्हणालात की ते मतभेद विसरून त्यांनी एकत्र यायला पाहिजे, पण तरीसुद्धा ते ऐकायला तयार नाहीत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मान्यच नाहीत. गडाच्या काय महती आहे किंवा मग काय गडाचं महात्मा आहे हे सगळं मान्य नसताना ह्या सगळ्या गोष्टी ते करतायत लोक. ते आमचे आहेत, आम्ही त्यांचे आहेत. ही घरातली परिस्थिती आहे. पण त्यांनी आम्हाला घरामध्ये येऊन विचारावं, इथं चुकतंय, आपला बिघाड इथं होतोय, चर्चा करण्यापेक्षा मग त्यांनी बाहेरच थोडं वादांगाचं वातावरण निर्माण झालं. काही आरोप प्रत्यारोप त्यांनी तयार केले आणि आमच्यावर सुद्धा केले. कोर्टात सुद्धा काही अर्ज दाखल झाले. त्याच्यामुळं मग आमचं बेचैन परिस्थिती निर्माण झाली. अरे आमचेच माणसं आम्हाला विरोध चालले, मग आम्हा समाजासमोर ही प्रतिक्रिया मांडली पाहिजे. म्हणून आज पत्रकार परिषद घेऊन माझ्या मनातल्या भावना मी समाजासमोर व्यक्त केल्या. आता हे मला सहन होत नाही, हे बोललंच पाहिजे. बोलल्याशिवाय कुठं प्रतिबंध होऊ शकत नाही. आणि म्हणून हे समाजासमोर आमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मांडल्या आम्ही आज. काही मागच्या काळामधले काही पंचक्रोशीतले लोक होते किंवा उत्तराधिकारी निवडीवर असेल किंवा मग काही वाद होत असतील. काही लोक शेतकरीसुद्धा होते, काही या गडाचे नेहमी वारी करणारे किंवा भक्तसुद्धा आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जरा आमच्या समंजसपणाने घ्यायला पाहिजेत, आम्हाला विचारायला पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यावर काय तोडगा निघालेला आहे का? या ठिकाणी नगद नारायणाची पुण्यतिथी होती. त्या ठिकाणी हजारोनी समाज जमलेला होता. ट्रस्टीची मीटिंग बसली. म्हणले बाबा आता हे उत्तराधिकारी. मी म्हणलं माझी आता शक्ती संपली, वय संपलं, मला उत्तराधिकारी निवडायचा. त्याने सांगितलं हे घटनेत आहे की महंतांनी निवडेल तो उत्तराधिकारी. मग आम्ही निवडला. हा आमच्या सान्निध्यात असणारा, आमच्या मनोगताप्रमाणे वागणारा आणि त्याने आम्ही निवडला की संभाजी महाराज हे आमचे उत्तराधिकारी ठरले. आणि त्यांनी सह्या केल्या. सर्वांची मीटिंग बसली आणि हे एका विचाराने झालं. हे समाजासमोर मांडलं. परंतु मग 4-2 महिने झाल्यानंतर आता हे वादंग निर्माण झालं की यांचाच कोणीतरी नातेवाईक आहे, हाच ठेवलेला आहे. मग काय असेल ते 10-5 असतीतच थोडेफार तणाव करणारे विरोधक, आणि त्याने हे निर्माण केलं, हे वातावरण वाढवलं. बरं, मला एक विचारायचं आहे की
गड हे काही मिळकतीचं हे ठिकाण नाही आहे. तुम्हाला इथं श्रद्धा आहे, इथं तुम्हाला मस्तक टेकवायचं असतं, इथून काही गोष्टी घेऊन जायच्या असतात, काही आशीर्वाद मिळवायचे असतात. या पलीकडे जाऊन असे कोणती लोक आहेत ती की त्यांना इथून काही मिळवायचं असतं आणि आमच्या वतीचेच लोक तिथं असणं गरजेचं आहे? हे असे काय लोक आहेत की यांना श्रद्धेशिवाय, तिथून एखाद्या मिळणाऱ्या आशीर्वादाशिवाय काय मिळवायचं असतं म्हणून हे सगळे लोक इथं असं करतात का? काय मानसिकता काय त्यांची? आता इथं 25 कोटी निधी हे मेटे साहेबने आणला होता. जी. मग जरांगे साहेबनी वर फोन करून तो निधी पैसा इथं आणला आणि ते काम सुरू झालं. मग काही ट्रस्टीचे मंडळी ही अपेक्षा होती बा आम्ही करावं, पण एक गुत्तेदार बोलावं. ती म्हणला जर माझ्या नफ्यातले 2 रुपये या गडाला देईन. म्हणलं जे घेईन देईन त्याला द्या. सर्वानुमते दिला. पण पुढे याने थोडा अडथळा निर्माण केला. टेंडर टाकणे, प्रतिबंध करणे ही त्यांची अपेक्षा होती व आम्हाला द्यायला पाहिजे होतं. त्यांनी मला घरात येऊन बोलावं की आम्हाला द्या. नक्कीच दिलं असतं, पण सर्वांनी मते एका गुत्तेदाराला दिलं आणि पुढं हे प्रतिबंध निर्माण झाले. मी त्यासाठीच विचारलं किंवा इथं आम्ही येत असतो, इथं श्रद्धेसाठी येत असतो, आम्ही आशीर्वाद मिळवण्यासाठी येतो, मनाला समाधान लागावं म्हणून मिळत असतो. मात्र इथून काहीतरी मिळवण्यासाठी हे लोक इथे येतात किंवा मग जसं तुम्ही आत्ता उल्लेख केला की टेंडर टाकणं, त्याच्यामध्ये वेगळ्या काही वाद निर्माण करणं, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर हा श्रद्धेचा भाग नाही असं मला वाटतं. की इथं तुमची श्रद्धा नाही, इथून तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला सगळ्या पंचक्रोशीतल्या लोकांना काय सांगायचं की अशी लोक या गडापाशी असले पाहिजेत, नसले पाहिजे, यांच्याबद्दल काही भावना व्यक्त करायच्या? ह्या ठिकाणी बाहेरचे लोक नाहीत, आमच्या ट्रस्टीतली मंडळी ही तणाव, त्यामुळेच प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळं प्रश्न हे मग आम्ही ट्रस्टीत येत, मग आमचा हक्क आहे, आम्हालाच दिलं पाहिजे. मग देऊ पण घरात येऊन बोला, आम्हाशी बोला. तुम्ही हे खाला गुत्तेदाराला दिलं, परत प्रतिबंध करणारे तुम्हीच. आमचा बाहेरचा समाज प्रतिबंध करत नाही, माथा ठेवतो आणि आपला खुशीने राजी खुशीने आपल्या घरी जातो. ते त्यांचा मला कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध नाही. आमचे ट्रस्टी आम्हाला थोडा प्रतिबंध करतात, विरोध करतात. मग विरोध केला तर त्यांनी म्हणावं आम्हाला द्यावं, हे कोणाला देऊ नका, दिलं असतं. पण हे वादाग निर्माण झालं कसं आवरायचं आता पाहू, काय उद्याचा प्रश्न. पण मी तेच सांगितलं तुम्हाला की त्यांना इथं काही श्रद्धा मिळवायची नाही, काहीतरी मिळवायचं इथं राहून. मग त्यांच्याबद्दल आता काही ट्रस्टी जे कोणी आहेत लोक, त्यांना इथून ट्रस्टीमधून काढणं किंवा मग त्यांना काही समज देणं, त्यांना काही पनिशमेंट तर देऊ शकत नाही समजा आपण, पण काही त्यांना असे समज देणं आहे का की होऊ शकतं का भविष्यामध्ये पंचक्रोशीतले लोक जमून? आता मला वाटतं 2-3 बैठका याच मुद्द्यावर झाल्या इथं, पण काही तोडगा निघतोय का, निघणार आहे का भविष्यात? ते जो कोणी ट्रस्टी आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काही काम होणार आहे का, काय नाही? आता बाहेर काढणं तितकं सोपं नसतं, ती कायद्याची प्रक्रिया असते. मग आता हे झालंय निर्माण, याला आळा कसा बसन? 4 शहाणे लोक काय सांगतील, पुढचा भविष्यातला विचार काय शहाणे लोक बसतील, आम्हाला सांगतील, त्यांना सांगतील. हे जर जुळाजुळी त्याने केली तर आमचं ना नाही ना. आणि मलाही एक पुन्हा आणखी म्हणायचं आहे की गडाचा निर्णय म्हणजे सगळी लोक पाळतात. आता फरमान आहे किंवा एखादं सांगावं आहे किंवा एखादी काही आदेश आहे, गडावर असं काम आहे, मग 2 रुपये जमा करायचे असतील किंवा मग काही कार्यक्रम आयोजित करायचे असतील तर लोक ऐकतात. मात्र ही लोक का ऐकत नाहीत? 3-3 बैठका होऊन सुद्धा तुमच्यासारख्या म्हणतांचं का ऐकत नाहीत? म्हणजे ह्यांना गड महत्त्वाचा नाही आहे का, किंवा मग गडाची काही श्रद्धा नाही आहे का, गडावर काही प्रेम नाही आहे का, काही गोष्टी मिळवायच्यात म्हणूनच गडाला चिटकून राहायचं, असं सगळं आहे म्हणता येईल? आता समाजाच्या श्रद्धा सांगितल्या तर वाचेत शब्दाने सांगता येऊ शकत नाही. जेवढा विकास आला आहे ती समाजाच्या 2 रुपयाचा आणि घामाने मिळवलेल्या 2 रुपयाचा आहे. आळंदीत जागा नव्हती झाली, पैठणला जागा नव्हती झाली, इमारत झाली. पंढरपूरला एवढी मोठी इमारत झाली. बीड शहराजवळ शाळेचं 2 मजली काम झालं, गाळे झाले. हे आमच्या भक्ताच्या 2 रुपयाचे आहेत. आम्ही शब्द टाकला ते झेलतात. मुलाला 10-5 रुपये खर्चासाठी देत नाहीत, पण गडाविषयी आदेश आल्यानंतर त्याचं पालन करतात. ही समाजाच्या इतक्या भावना आहेत की आम्ही कमी पडतो त्यांना सांभाळण्यासाठी. आणि म्हणून इथं आमचीच मंडळी आम्हाला प्रतिबंध करतात. हा एक दोष आहे. म्हणून त्यांनी ना आम्ही बसून काही समाजातले काही चांगली मंडळी असाल त्यांनी आम्हाला सांगावं, त्याप्रमाणे आमचे मनोगत त्यांच्यासमोर मांडू. आणि हे पेटलेला वाद कसा इजन ही सुद्धा भूमिका आम्ही
बाहेरून आलेल्या ठराविक मान्यवर मंडळाची मानू शकतो. आता शेवटचा प्रश्न आहे माझा की मला पुन्हा पुन्हा वारंवार तेच म्हणावं लागतं की जसं तुम्ही आता बोलत असताना उल्लेख केला की गडाचा आदेश आल्यानंतर लोक विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मुलांना शाळेत जायचं असेल किंवा मग खाय पाहिजे काही गोष्टी असतील ते देत नाहीत, नंतर 2 रुपये गडाला आणून देतात विमानदारीनं. पण जे कोणी ह्या वादामध्ये पाय घालतात किंवा मग काही मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याही घरी काही कमी नाही. ज्यांच्याकडं शेतीबाडी करणारे लोक आहेत, रोज 200 रुपये मिळवणारे लोक आहेत, 10,000 रुपये महिन्याला मिळवणारे लोक आहेत, असे शेतकरी आणून इथं गडाला पैसे देतात. ज्यांच्याकडं खायचं प्यायचं म्हणजे काही कमतरता नसताना त्यांना काहीतरी मिळवायचं असतं. या सगळ्या गोष्टी यांच्याबद्दल काय आहे? ही प्रतिक्रिया आहे. मिळवायची तर सर्वांनाच अपेक्षा असते, पण बाहेर कुठून मिळवायचं अनेक ठिकाणं आहेत. इथून का? पुष्कळ साधनं आहेत मिळवण्याचे ठिकाण आहेत, पण त्याला कारण इथं मिळण्याचे म्हणजे आम्ही या गडाचे ट्रस्टी असताना आम्हाला प्रतिबंध का, हा विषय त्यांचा. म्हणून मिळण्याला काय बाहेर मिळत नाहीत का, ते इथंच मिळावं अशी ही भूमिका नाही. परंतु आम्ही या ट्रस्टी असताना आम्हाला प्रतिबंध का, म्हणून ही अपेक्षा. ते ट्रस्टी जरी असले तरी जे काही टेंडर होतं ते इथल्या ट्रस्टींपैकी वेगळा माणूस आहे. त्रयस्थ जिल्हा सोडलेला आहे, थोडक्यात जिल्हा सोडल्याचं ना, बाहेरचाच माणूस आहे ना. मग ट्रस्टीतला सुद्धा नाही, गडाच्या ट्रस्टमधल्या काही कुठल्या व्यक्तीला नाही, तो बाहेरचा माणूस आहे. मग दुसऱ्याला कोणाला नाही, तुम्हाला नाही, कोणालाच नाही ना, बाहेरचा माणूस आहे. काय राग यायचं काही कारणच नाही ना. आता राग यायचं कारण नाही, पण हे असतंय थोडा वातावरण 4 लोकांना सांगून वातावरण तयार करता येतं, करतात. परंतु आमचा गडाचा जो आदेश असेल तो समाजाने पालन करावा आणि ट्रस्टीने सुद्धा पालन करावा, हा शेवटचा संदेश सांगतो. खूप खूप धन्यवाद दिलेला महाराज. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी 2 वेळा उल्लेख केला या ठिकाणी की गड हा अत्यंत महत्त्वाचा आहे. इथून फरमान बाबांनी उल्लेख केला की फरमान निघालं, काही आदेश निघाले, काही मिळवायचं असेल, काही कार्यक्रम असेल तर लोक शेतकरी शेतमजूर या ठिकाणी येतात आणि स्वखुशीनं आनंदाने या ठिकाणी काय 2 रुपये द्यायचे असतील देतात. कुठल्याही प्रकारची न मिळवता इथं माथा टेकायचा, आशीर्वाद मिळवायचे, श्रद्धा मिळवायची आणि निघून जायचं. या व्यतिरिक्त याच्या उलट आणखी काही लोक आहेत की थेट ट्रस्टीमध्ये आहेत. अशा लोकांना त्यांना घरचं सुद्धा काही कमी नाही आहे, 1 रुपयाची नाही, कुठल्याच गोष्टीची कमी नसताना पुन्हा एकदा गडाच्या बाजूला राहायचं, गडासोबत राहायचं, काही गोष्टी मिळवायच्या आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. खरं तर बाबांनी बोलत असताना सांगितलं की इथला जो काही भक्तगण आहे तो गडाचा आदेश मोडत नाही. मात्र 2-3 वेळा सांगून सुद्धा गडाचा आदेश या ट्रस्टीमधले लोक मोडत नाहीत. याचा अर्थ एकच आहे, त्यांचं गडाबद्दल प्रेम नाही आहे, गडाबद्दल त्यांची श्रद्धा नाही आहे, काहीही नाही आहे. या सगळ्या गोष्टीमधून या ठिकाणाहून निष्पन्न होतं. याच संदर्भामध्ये मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून बाबाचा आशीर्वाद आणि या ठिकाणाहून चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. बाबा, दिलेल्या वेळाबद्दल तुमचे खूप खूप आभार मराठी महाराष्ट्राला. आणि मराठी महाराष्ट्राच्या या इंटरव्ह्यूमधून एक निष्पन्न झालेला आहे की जो काही वाद आहे तो अंतर्गत असताना मिटत नाही. याचा अर्थ असा आहे की गडामध्ये आणि गडाची श्रद्धा नाही आहे, काहीतरी मिळवायचं आहे, यासाठी या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड, नारायणगड.